काही गोष्ट करतायत तुम्ही? हो MK गांधी कॉलेजमध्ये? हो, MK गांधी कॉलेजमध्ये. पैसे चारून? पैसे चारून. अहो, माझ्या मुलाला फक्त 66% मिळाले होते आणि तो हट्ट करत होता की जाईन तर MK गांधी कॉलेजमध्येच जाईन. करून दिलं ऍडमिशन चक्कर चालून. अरे भाऊ, मग जर तुमची हरकत नसेल तर मला पण सांगा की कोण आहे हे, कुणाच्या मदतीने ऍडमिशन होऊ शकतं? जेठा भाऊ, तिथे एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे सेटिंग भाई. तोच ही सगळी सेटिंग करून देतो. पैसे घेतो पण ऍडमिशन नक्की करून देतो चक्कर चालवून. अरे, जितके मागेल तितके पैसे मी देणार. तसे किती पैसे घेतो तो? नाही, त्याचा काही फिक्स रेट नाहीये. तो समोरच्याची गरज बघूनच त्याचा भाव सांगतो. अच्छा, आणि जर त्याला भेटायचं असेल तर कुठे भेटेल तो? MK गांधी कॉलेजच्या मागे एक हॉटेल आहे, त्याच्या अगदी बाजूला एक कॅफे आहे. बस त्याच कॅफेमध्ये तो भेटेल तुम्हाला. अच्छा, आणि त्याला ओळखू कसा शकेन मी? बस एकदम सिंपल आहे. त्याच्या हातात 4-5 मोबाईल्स असतात आणि तो एकच माणूस दिसेल तुम्हाला तिथे जो चहा आणि कॉफी मिक्स करून पितो. चहा कॉफी मिक्स करून पितो? तरीही जर तुम्हाला कळलं नाही ना तर कॅफेवाल्याला विचारा, तो सांगेल तुम्हाला. थँक्यू खुरानाजी, तुम्ही माझं खूप मोठं काम करून दिलं. हे ऍडमिशनचं झालं की मी तुम्हाला परत भेटतो. हो नक्की. पण जेठा भाऊ, ही सेटिंग भाई वाली गोष्ट कोणाला सांगू नका. नाही, कुणालाच नाही, बापूजीं शिवाय. काय सांगतोयस तू? हे खरं आहे? हो बापूजी, खुरानाने स्वतः मला सांगितलं की रॉकीचं ऍडमिशन पैशांच्या सेटिंगने झालंय. बघितलं ना बापूजी, आजकालच्या काळात सगळं असंच चालतंय. MK गांधी कॉलेज सारखं नंबर 1 कॉलेज असे पैसे खाऊन ऍडमिशन देतात. बोला, विद्येचा व्यापार करतायत हे लोक. मग काय झालं या लोकांना? अरे, कॉलेजचं नाव तर बघा काय आहे, MK गांधी कॉलेज. सत्य आणि अहिंसाच्या मार्गावर चालणाऱ्या गांधीजींच्या नावावर आहे हे कॉलेज, आणि त्यांच्याच नावाखालती हे असले धंदे चालू आहेत. हे सगळं खूपच चुकीचं आहे. मी लगेच आमच्या सगळ्या महिला मंडळांना एकत्र करते आणि आम्ही सगळे एकत्र मिळून MK गांधी कॉलेजला जातो आणि गरबा सुरू करतो. जोपर्यंत ते लोक टप्पूला ऍडमिशन नाही देणार, आमचा गरबा तसाच चालू राहील. नाही दया, याच्यात गरबे केल्याने काही नाही होणार. मग आता तू काय करायचं ठरवलंयस? तू पण पैसे चारून टप्पूचं ऍडमिशन करून घेणार आहेस? नाही बापूजी, या कौभांडात जितके पण लोक असतील त्या सगळ्यांचे चेहरे मी अख्ख्या जगासमोर आणेन. आणि त्यासाठी मला सर्वात आधी हे कळवावं लागेल की हा सेटिंग भाई कोण आहे, आणि MK गांधी कॉलेजमध्ये असं कोण आहे ज्याच्या मदतीने हा सेटिंग भाई त्याची सेटिंग फिट करतोय. कुणालाच नाही सोडणार, एक एकाला धडा शिकवणार आहे मी. टप्पूचे पप्पा, मी तुमच्या सोबत आहे. हो पप्पा, टप्पू पण तुमच्या सोबत आहे. जेठा, तू हा जो निर्णय घेतलास हा एकदम योग्य निर्णय घेतला. पण हे सगळं तू करणार आहेस कसं? ते बापूजी मी अजून ठरवलं नाहीये, पण मला वाटतंय या कामात मला मेहता साहेबांची मदत घ्यावी लागेल. फोन करतो मी त्यांना. हा जेठालाल बोल. प्रिन्सिपल साहेबांशी बोलणं झालं? काय म्हणाले ते? हो, मी प्रिन्सिपलला तर भेटलो, पण ते तर एकच गोष्ट म्हणतायत की सॉरी, ऍडमिशन फुल झालंय, ऍडमिशन नाही मिळणार. मग आता? ते प्रिन्सिपलला सोडा मेहता साहेब. आता तर एक तडकती भडकती बातमी मिळालीये, ती तुम्ही ऐकली ना तर तुम्ही पण भौचक्के राहून जाल. काय 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 खबर काय आहे? अरे, खतरनाक बातमी आहे मेहता साहेब. अरे पण खबर काय हे तरी सांग. विचारूच नका, अशी बातमी आहे ही. अरे बाबा, नाही सांगायचं तर नको सांगू जेठालाल, मी फोन नाही, ठेवतो. ऐका, सांगतोय. सेटिंग भाई नावाचा एक माणूस आहे जो कमी मार्क्स वाल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांचं ऍडमिशन MK गांधी कॉलेजमध्ये करून देतो. काय बोलतोस तू? हो, अशा लुच्च्या लफंग्या लोकांमुळेच टप्पू सारख्या किती हुशार मुलांचं ऍडमिशन नाही होत आहे. कशी लोक आहेत ही, थोड्या पैशांसाठी मा सरस्वतीजींच्या मंदिरातच असले धंदे करतायत. बोला जेठालाल, अशा लोकांना तर सजा मिळायला हवी. बिलकुल मेहता साहेब, मी तर ठरवलंच आहे.
या सगळ्या धंद्यांच्या मागे जितक्याही लोकांचा हात असेल त्या सगळ्यांच्या हातात मी हातकड्या घालूनच राहीन. नाही नाही, ते तर ठीक आहे जेठालाल, पण बघ जरा या बाबतीत जरा विचार करून पावलं टाकायला हवी. हे अशा प्रकारचे लोक क्रिमिनल माइंडेड असतात जेठालाल. यात जोश सोबत होश सुद्धा ठिकाणावर होत. म्हणूनच तर या जोशिल्याने होशिल्याला फोन केलाय. सांगा पुढे कसं काय केलं पाहिजे. जेठालाल, सगळ्यात आधी आपल्याला हे शोधायला हवं की यांची मोडस ऑपरेंडी काय आहे. बरोबर. म्हणजे हे जेठालाल की आपल्याला माहिती काढावी लागेल की यांची कामाची पद्धत काय आहे. ओके. यांच्या गटामध्ये कोण कोण सामील आहे. ओके. आणि ही माहिती काढायला तुला त्या सेटिंग भाईला भेटावं लागेल जेठालाल. ओके. एक ग्राहक बनून. जेठालाल, तू सगळ्यात आधी त्या सेटिंग भाईला भेट. हे सांग की तुझ्या मुलाचं MK गांधी कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचंय. तू एक कस्टमर बनून त्याच्याशी बोल, म्हणजे तो तुला सगळ्या गोष्टी सांगत जाईल. वा वा मेहता साहेब, काय नस पकडली आहे तुम्ही. जबरदस्त, खूपच छान. चला चला तुम्ही या, आपण लगेच जाऊया आणि त्या सेटिंग बाईला भेटूया. जेठालाल, मी आता ऑफिस मध्ये आणि मेहता साहेब प्लीज नाही नका म्हणू. हा माझ्या टप्पूच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्लीज काहीही सेटिंग करा, पण तुम्ही या प्लीज. ठीक आहे जेठालाल, मग आपण एक काम करूया. मी डायरेक्टली MK गांधी कॉलेजला पोहोचतो, तूही पोहोच. ओके. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू. ओके. मेहता साहेब येत आहेत, ते मला डायरेक्ट MK गांधी कॉलेजलाच भेटतील. तिथे जाऊन आम्ही सेटिंग भाईला भेटूया आणि जाणून घेऊया की या कौभांडाच्या मागे कोण कोण आहे आणि एकेकाला पकडून पकडून शिक्षा देऊया. टपूचे पप्पा, तुम्ही एका योद्ध्यासारखे दिसताय. माताजी तुम्हाला यश देईल. विजयी बाबा. चला पप्पा, मी पण तुमच्या सोबत येतो. टप्पूच्या ऍडमिशन बाबतीत जे जे लोक खेळ खेळले आहेत ना, त्यांना टप्पू सोडणार नाही. नाही टप्पू, मी आणि मेहता साहेब जातोय तेच ठीक आहे. तुला यायची गरज नाहीये. पण पप्पा. हो टपडा बेटा, या कामामध्ये जरा जोखीम पण आहे, तेव्हा तू नको जाऊस. आणि हो जेठ्या, तू सुद्धा हे सगळं सांभाळून कर. खूप मोठं काम करायला निघालायस, काही गडबड नको व्हायला. बापूजी, तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मग कसली काळजी. दया, हे मिशन सेटिंग खात्मा खूपच खुफिया मिशन आहे. तर मेहरबानी करून या मिशनच्या बाबतीत कुणालाही कळता कामा नये. नाही टपूचे पप्पा, मी कोणालाच नाही सांगणार. ठीक आहे बापूजी, आशीर्वाद द्या. हो, यशस्वी भाऊ. जा जेठ्या, जा. जाऊन सगळ्यांचा पर्दाफाश कर. ईश्वर या नेक कामामध्ये तुला साथ देऊ. थँक्यू बापूजी. आज मी त्या सेटिंग भाईचं सेटिंग बिघडूनच राहील. आता कच्ची माडूची सटकली, मके रागच येतोय. किती खर्च होईल. अरे भिंतीचे पण कान असतात. मग किती. मला जांभळं खायची असतील तर झाडांना पाणी द्यावं लागतं. किती पाणी पाजावं लागेल. 7 लिटर. बस. अरे इतकं तर माझ्या खिशातच असेल. आता दे. एक मिनिट. तुला 7 लिटर किती वाटतायत. हजाराचा कोडवड काय आहे. 7,000 नाही, 7 लाख.